सो आजचा व्लॉग सुरू होणार आहे गणपती बाप्पा मोरया हे म्हणत. सो हॅलो ब्युटिफुल सोल्स, वेलकम बॅक टू माय मिनी वर्ल्ड वेअर थिंग्स आर सॉर्टेड बट लाईफ्स गोइंग ऑन. गाईज, आजचा व्लॉग जो आहे तो खूपच डिफरंट असणार आहे, कारण मी तुम्हाला दाखवणार आहे की बेळगावमध्ये गणपती आयडल मेकिंग हे कसं असणार आहे हे दाखवणार आहे. मी पण हे फर्स्ट टाइमच बघणार आहे. सो आय एम गोना टेक यू गाईज विथ मी. तिथे पहिलं तरी आपण चाललोय तिथे. सो आणि मी मोस्टली 2 किंवा 3 जागा हे कव्हर अप करण्याचं बघणार आहे. मोस्ट प्रोबेबली झालं तर ह्याच व्हिडिओमध्ये सगळं जागा कंप्लीट होईल, नाही झालं तरी पार्ट 2 नक्की येईल. सो गाईज, स्टे ट्यून बघण्यासाठी की कसे कसे गणपती आयडल मेकिंग हे बेळगावमध्ये होत असतात. सो स्टे ट्यून गाईज लास्टपर्यंत अँड लेट्स गो. सो गाईज, ह्या व्लॉगमध्ये मी असं काही प्रॉपर इंटरव्ह्यू टाईप्स असं काही करणार नाही आहे. प्रॉपर रेग्युलर माझा नॉर्मल व्लॉग कसा असतो तसंच करणार आहे. पण तुम्हाला नक्कीच दिसणार आहे की मेकिंग कसं असणार आहे पहिली गोष्ट. आणि मे बी आपण त्यांची स्टोरीज पण जरा विचारूया की त्यांना आवड कशी निर्माण झाली किंवा त्यांचं कसं सुरू झालं आयडल मेकिंग. सो लेट्स गो गाईज, लेट्स सी, कम विथ मी. सो आता तरी पोचलोय आपण इथं. लेट्स सी, त्यांना जाऊन विचारूया की कसं काय आहे ह्यांचं. काका नमस्कार. मग काका, तुमचं नाव वगैरे मला सांगा आणि तुमचं कसं काय हे चालू झालं हे वगैरे तुम्ही सांगू शकाल का? आम्ही हे पहिल्यापासून करतो. माझं नाव मारुती ज्योतिबा कुंभार. हां, आम्ही आता बरेच वर्ष झाली, म्हणजे लहानपणापासून 1962 पासून हा आमचा धंदा आहे. हां, त्यावेळेपासून आम्ही बनवतो. मी तो छोटासा होतो तेव्हापासून बनवतो. थोडे वर्ष मी मुंबईला केले, त्याच्यानंतर सोडून मी इथं चालू केलं. आता घेऊन तिथे स्थायी झालो, ते इथंच झालो, बाकी दुसरं काय नाही. मग तुमच्या आता कुठल्या कुठल्या मंडपात वगैरे जातात गणपती बनवलेले? म्हणजे बरेच ठिकाणी जातात, सगळे बाहेर जातात. बेळगावात 1-2 जातात. आपल्या ह्याला नानावाडीला आहे, नानावाडीला जातो. तिथे 8 फुटाचा गणपती आहे, आता तयार आहे. हां, बाकी सगळे मग किरकोळ असतात. आणि तुमचे असे हे गणपती असे मातीचे असतात की पीओपीचे वगैरे? शेवडूच असतात. हां, ओके. आम्ही करत नाही. आणि हे किती मोठे वगैरे बनवता तुम्ही? 10-12 फुटापर्यंत बनवतो. ओके ओके, नाईस. आणि इथं पण बघू शकता, इथं पण गणपती मेकिंग चाललेलं आहे एकदम मस्त इथे. आता हे आपण जेव्हा गणपती बनवत असतो तेव्हा तुम्ही असं बॉडी स्ट्रक्चर ही पहिला बनवता की फेस वगैरे पहिला? आधी बॉडी बनवतो मग फेस. ओके. तो आपण बघू शकतो किती सुंदर झालेला आहे हा पण गणपती. हँडचं मेकिंग चालू आहे आता. सो प्रिटी. सो आता ना एक शेडूचा गणपती जो आहे ना ते आपल्याला ते दाखवणार आहेत. तो आहे 8 फीटचा आहे. रिअली एक्साइटेड. लेट्स सी किती मोठा असणार आहे तो गणपती. ओ माय गॉड, वाव. 8-9 फुटाचा. त्याच्यामध्ये आम्ही गवत घालून बांधतो. ओके. नंतर माती लावून त्याच्यावरती विही करतो. मग चिरलेला असलं तर नंतर प्लास्टर करून फिनिशिंग करून पांढरा कलर मारतो. नंतर कम्प्लीट झाला की मग त्यांना घेऊन जातो. आता गणपती ह्याच्यामध्ये एक वेगळा प्रकारचं एक हे करायचं आहे. हां, ते आता तुम्हाला सांगू शकत नाही. तर गणपती झाल्यावर तुम्हाला माहिती पडेल. नानावाडीला तयार होतो. आणि बेळगावच्या बाहेर जे जातात म्हटलं ते कुठे कुठे जातात तुमचे गणपती? आमच्या बेळगावच्या बाहेर म्हणजे हुबळीला जातात, धारवाडला जातात, बेंगलोरला जातात. बेंगलोर पण जातात, बॉम्बेला जातात आणि काश्मीरला पण जातोय. हां, असे जातात. काय आता कसली आहे? प्लास्टरची. प्लास्टरचे सुपीरियर दिसतोय म्हणून ते घेऊन पुसतात. आमचं कसं आहे, आम्हाला ते आवडत नाही म्हणून आम्ही मातीचाच करतो. किती मोठा गणपती असला तरी आम्ही मातीचा बनवतो. बस. सो प्रिटी आहे मूर्ती ही. खूप 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 सारे गणपतीज आहेत इथे, मस्त एकदम. हे तर अजून मेकिंग मध्ये आहेत. हे पण हे अजून ना ह्याचं पेंट वगैरे झालेलं नाही. हे बनवून असे ठेवले. जेव्हा पेंट करणार तेव्हा पण खूप सुंदर दिसते. पेंट झाल्यानंतर या 15-20 दिवसानंतर या तुम्हाला बघायला मिळेल. त्यावेळेला पाहिजे सगळं घेऊन जाऊ. सो आता आपण ना मेकिंग तरी बघितलेलं आहे, पण आपण ना अजून पेंटिंग नाही बघितलेलं. सो त्यांचं ना पेंटिंग जे आहे ना ते वरती आहे. तर आपण पेंटिंग मला खूपच बघायचे आहे, कारण मेन गणपती असला की मेन आहे गणपतीचे डोळे, आणि त्याचं मेनली बघायसाठी आपण चाललो इथे आत. ही जी आहे ना माती असं भिजवायचं असतं. त्याच्यानंतर ही म्हणजे आपलं ही नॉर्मली माती, फाईन माती
फाईन हे डिझाईन साठी वगैरे यूज होते. ओके ओके. नॉर्मल माती म्हटलं ती असते आमची हा हा. बाहेर येते. बरोबर बरोबर. ह्याच्यामध्ये मशीन मध्ये घालून आम्ही मिक्सिंग करून घेतो टोटली. हा हा. हे टोटली मिक्सिंग करतो. ओके त्याच्यानंतर हे साची असतात ओके. मोल्डिंग. हा. हे मोल्डिंग मध्ये हे असं भरतात, माती या भरतात. पद्धतीने भरतात ते. ओके ओके. हा. त्याच्यानंतर असे सुकवण्यासाठी असं ही प्रोसिजर असते. ओके. हा हा. त्याच्यानंतर मजबूतपणासाठी तिथे आहे बघा. ते. त्याच्यामध्ये काता वगैरे असं यूज करतो आम्ही. हा हा. हे मजबूतीसाठी. ओके. ही जी शेंडी आहे नाही हा हा. ही मजबूतीसाठी असते. ओके. म्हणजे कट वगैरे होण्याचे चान्सेस नसतात. नसतात. राईट. हे इकडे मग असे हात वगैरे हे भरायचे हे कामा. आमचा सर्वात जुना मेंबर ओके ओके ओके. माझ्या कारखान्याचं फाउंडेशननं सुरुवात केली त्यावेळेला हा हा. सुनील कुंभार गडिंगज. आले की? हा. हे जवळजवळ 15 ते 20 वर्ष झाले हे कामगार आमच्याकडे आहे. दरवर्षी नवीन नवीन बाकीचे बी येतात, घरच्यासारखे असतात आमच्याकडे. पाहुणे म्हणतात. हा. बरोबर. तर आम्हाला कधी पाहुणे समजत येत, आमच्या आपल्या घरासारखं आपल्या मुलासारखं सांभाळतात आम्हाला इथं हो काय. होय. त्याच्या नो प्रॉब्लेम मॅडम. Yes, yes. याचं असं भरल्यानंतर भरून आहे ना याचं पाकावर हे टिपून तिसऱ्या दिवशी असं काढायचे असते. हा हा. सूट करा पडेल ते. हा. हे असे असतात. अच्छा अच्छा अच्छा. बरोबर. कितीही मोठा गणपती असतो म्हणजे आम्ही हा. हातावरचे शेडूचेच बनवतो, ओके. हे प्लास्टरचे नाही. नाही. हो हो. शाडू मातीपासून बनवलेल्या मूर्त्या हा. हे असे तयार होतात. ओके ओके. हा. बाल गणपती शंकर अवतार शंकर आहे. अवतारमध्ये असते. हा. हा. त्यातच तुम्हाला रिअल म्हणजे मूर्ती झालेली दाखवतो. हा. आता इकडून ते जावा तिथे आहे. पेंटिंग. हे असे मित्र म्हणजे वगैरे येतात सगळे हा. हेल्प करण्यासाठी. ही जी मूर्ती आहे ना हा हा. ही मूर्ती ही मूर्ती. ही ओके. अशी तयार होते ती हा. म्हणजे जी आता आपण काढली. जी दाखवली ती. ओके ओके. हे बघा ही अशी मूर्ती इथं फिनिशिंगचं काम चालू होते हा हा. टोटली. ओके. इथून फिनिशिंग होऊन आहे ना हा. मग आत जातं. हे सगळे जे आता आपल्याला दिसतात ना, हे सगळे आहेत ते सगळे शेडूचे गणपती आहेत. हे पण इथे मस्त सुंदर मेकिंग चाललेले आहे. आणि ते ज्वेलरी वगैरे पण सगळी झालेली आहे. एकदम प्रिटी दिसतोय गणपती. सो प्रिटी. ओ माय गॉड. आर्टिस्ट. ओके. इथं डोळ्याचं काम हात करते आमच्या इथे. अच्छा. ते मी तुम्हाला देतो तिथं वरती आता. हा. किती ठेवलेली आहे ती मूर्ती दाखवण्यासाठी. हा. अरे वा. हा पुरा रेडी पीस आहे, ओके. फक्त डोळ्याचं तेवढंच काम आहे. काम आहे. सो आता ना आपण बघणार आहे की व्हाईट वॉश काय असतं गणपतीचं, जे आता इथे प्रोसेस जे सुरू होणार आहे ते आता बघूया आपण की कसं असतं. व्हाईट वॉश आणि बॉडी कलर हां. हे इथं होतं. व्हाईट वॉश म्हणजे हे एक्झॅक्टली आहे काय? ऑइल बॉन्ड. ओके ऑइल बॉन्ड व्हाईट वॉश म्हणजे पहिला कोटिंग ऑइल बॉन्ड मारतो आम्ही. ओके. म्हणजे हे मातीचं झालं की पहिला हे पहिला करायला कोटिंग लागतं. हेच मारतो. ओके. ह्याच्यामुळे कलर फ्रेश वाटतात. हां, right. ह्याच्यामुळे तो बसतोय हा, चांगला. बसतोय color. Right, right. आणि सरास करून आम्ही टोटली वॉटर बेसच कलर यूज करतो हां, इथे. हां, हां. ओके, ओके. जेणेकरून विहिरीमध्ये जरी विसर्जन केली तर पण काही होत होऊ नाही नये. त्याला. Right, right. सो आता ना इथे पेंटिंगचं काम चालू आहे, ते पण आपण बघूया की कसं चाललंय. हे आहेत हे पेंट केलेले आहेत, पण ह्यांचे जे डोळे आहेत ना ते आता ते करणार आहेत. हे आपण लकी आहे किती म्हणायचं की आपल्याला डोळे बनवताना बघायला मिळणार आहे आता. सो लेट्स सी. हे जे डोळ्यांचं काम आहे ना हा नितीन सुतार करते. हा माझ्याकडे कमीत कमी 10 वर्ष झाला हा इथं माझ्याकडेच पेंटिंग करतो. बाकी हा पेंटिंग काम हा. माझं जेवढे 400 जेवढे मूर्ती आहेत ना हा. पेंटिंगचं काम शेडिंग कलर जेणेकरून रेखणी हा स्वतः मारतो इथे. वॉल पेंटिंग हा सगळं करतो त्याच्यामध्ये. मला आजचे जेणेकरून आम्हाला 2 ते 1 महिना मदतीसाठी हा येतो इकडे पेंटिंगचा. प्रॉपर आर्टिस्ट आहे. प्रॉपर आर्टिस्ट आहे. शिकायला नाही हा शिनोळीला शिकलेला आहे. तर आणखीन एक 10 इंचाची मूर्ती युरोपसाठी त्यांनी घेऊन गेला, कॅरी करून घेऊन गेला.
सो आपण बघू शकतो मगाशी पूर्ण मूर्ती वेगळी दिसत होती आणि आपण जेव्हा डोळे केले आणि इतकी सुंदर दिसायली ती मूर्ती. तुम्ही तुमच्याबद्दल मला म्हणजे जरा इन्फॉर्मेशन दिलं तर बरं होईल. माझं नाव विनायक मारुती कुंभार आणि अशा तऱ्हेने आम्ही गणपती छोटे छोटे मातीचे बनवतो हां. तिथे. माझं लोकेशन आहे बेळगाव कपलेश्वर मंदिराच्या बॅक साईडला नर्तकी टॉकीजच्या बाजूला. ओके. इथे आम्ही पहिलेपासून जवळजवळ मी या कामामध्ये कमीत कमी 20 वर्ष झाले मी ह्याच्यात आहे. अरे वा, छान. आणि वडिलापासून जे जवळजवळ 53 वर्षापासून आमचे वडील वगैरे करतायत तिथं. हां. त्यांचाच कारखाना आम्ही पुढे घेऊन जात आहे. बरोबर. अजून बी वडील सुद्धा काम करतात आमचे. हां. हँडवर्क वगैरे काय असेल ते आमचे वडील वगैरे करतात. ओके. बाकीचं जे मॅनेजमेंट करतो हे पेंटिंग काम हे ते सगळ्यांना आम्ही डिवायडेशन दिलेलं आहे. हां. हातं भरणे, साचे भरणे, माती मळणे बरोबर. किंवा मूर्ती तयार करणे, परत त्याच्यानंतर डोळ्याचं काम हां. म्हणजे कलर काम, बरोबर. शेडिंग काम सगळ्यांचं डिवायडेशन केलेलं आहे आम्ही. बरोबर. आमचं असं काही टायमिंग नाही. नाही. रात्री सकाळी 8ला चालू करतात किंवा 6ला चालू करतात, संध्याकाळी 9ला बंद करतात, 10ला 12ला ओके. अशा पद्धतीने काम चालू असते. बरोबर. कंटाळाला तर झोपतात, तसं काही हे नाही. चालेल. जसं त्यांच्या मनावरती परंतु कामं करतात. करतात. कमीत कमी माझ्याकडे वर्कर जवळजवळ 8 ते 10 आता सध्याला आहे. हां, हां. त्याच्यानंतर जे काम करतात पेंटिंगच्या डिपार्टमेंटला वेगळे वर्कर. आमच्या इथं प्रत्येक डिपार्टमेंट वेगवेगळे असतात. हां. म्हणजे पेंटिंगचं डिपार्टमेंट वेगळे, म्हणजे पोरं मित्र म्हणजे हे सगळे हेल्प करण्यासाठी आम्हाला येतात इथे. ओके ओके. सो अशा प्रकारे आपल्याला गणपती मूर्ती कशा बनतात ह्याचं आयडिया तरी मिळालेले आहे आणि खरंच खूप छान वाटलं तुमच्याकडनं एवढी माहिती घेऊन. थँक्यू सो मच. वी आर व्हेरी ग्रेटफुल. आणि मेन म्हणजे ते कोरीव काम जे आम्ही बघितलं मला खूपच सुंदर वाटलं. म्हणजे डोळे हे मेन गोष्ट होती त्याच्यात. त्यामुळे थँक्यू सो मच. छान मजा आली आम्हाला पण. सो गाईज दॅट्स इट फॉर टुडे. व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि तुम्हाला ह्या जागेबद्दल जर माहिती हवी असेल आणि जास्त तर मी त्यांचं जे काही आहे ॲड्रेस ते पण घातलेलं ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय अँड मीट ऑल इन द नेक्स्ट ब्लॉग. ऑल्सो आय एम सो सॉरी बिकॉज मला जास्त मी म्हटलेलं की मला 2-3 प्लेसेस एक्सप्लोअर करेन पण नाही जमलं कारण इथं एकाच जागेला आपण एवढ्याच सगळ्या गोष्टी बघितल्या की नाही जमलं. बट मे बी मी सेकंड पार्ट करीन पण. So guys, stay tuned and that's it for today. So guys, till then take care, bye bye and meet all in the next vlog. Bye.